तर नमस्कार मित्रांनो, आपण चाललो गायमुखला आणि तुम्ही म्हणसान गायमुखला कायला तर आपण नांदी फाउंडेशन मध्ये न्यू ॲड झालो आहे. तर भावनो आज आपली ट्रेनिंग मग काय भावनो बेकार रस्त्याचा आनंद घेत आम्ही चाललो गायमुखच्या दिशेने आणि आपल्या सोबत होता शिवम भाऊ आणि भावांनो थोड्या वेळातच का आपण वावरात पोहोचून जातो आपली आहे इथं ट्रेनिंग आणि भावनो इथे नाही येते आपले अनिकेत सर का तर पहिलेच येऊन होते. मग काय भावनो आपले अनिकेत सर लागले जागेचं नियोजन करायला. मग काय भावनो आपल्याला सांगितले थेरी लिवायला, कारण की तुम्ही म्हणसान थेरी कायला तर भावनो रोप कशा पद्धतीने लावायचं, किती फुटावर लावायचं याच्यासाठी. आणि भावनो अनिकेत सर का तर मस्त बोलतच आहे फोनवर आणि लिहतच आहे. आणि भावनो तुम्हाला आपले अक्षर दाखवल्यावर तुम्ही चकित होऊन जासान, कारण मीच चकित होतो तुम्ही काय. पण ते जाऊ द्या, आपला हा ब्लॉग आहे 8 दिवसाच्या अगोदर. काही कारणास्तव आपल्याला टाइम नसल्यामुळे आपण काही ब्लॉग टाकू नाही शकलो. मग काय भावनो थेरी झाली आपली कंप्लीट आणि मग सांगितलं आपल्याला प्रॅक्टिकल डेमो आणि आपल्याला गादी वापा तयार करायचा होता. गादी वापाचं नियोजन असं वेगळ्या प्रकारचं करावे लागतं. मग काय भावनो शिवम भाऊ बिल्ले आपले काम करायला आणि त्यांच्यासोबत मी पण बिल्लो काम करायला. आणि मग काय भावनो थोड्या वेळातच आपला गादी वापा तयार झाला होता. आणि भावनो मग त्याच्यावर कंपोस्ट टाकून मग त्याच्यावर करायची होती लागवड. आणि भावनो तुम्ही म्हणसान हे कसं, तर तो विषयच आड आहे. आणि भावनो आय कार्डवरचा फोटो पण अनिकेत सर वेगळेच वाटते मला. आणि भावनो थोड्या वेळातच भेटला आम्हाला ब्रेक. आणि तुम्ही म्हणसान लंच ब्रेक, नाही रे बाबा लंच ब्रेक कुठे, इथे चहावरच काम चालू लागू राहिलं. मग काय भावनो टोकन पद्धतीने आपण का तर लावायला सुरुवात केली. मग काय भावनो थोड्या वेळातच आपली लागवड कंप्लीट झाली. आणि तुम्ही म्हणसान छोटासा वाफा कायचा, तर भावनो हा आहे नर्सरी वाफा. मग काय भावनो सर आले तिकडून, सर म्हणे तुमचा वाफा काही जमला नाही, तुम्ही नवीन वाफा तयार करा म्हणे. काय भावनो वाफा तयार केल्यावर सर द्यायला लागले आपल्याला माहिती. आणि भावनो थोड्या वेळाच आपल्याला कॉल आला की तू लवकरात लवकर घरी ये म्हणे, कारण की आपली बंडी फसली आहे म्हणे. मग काय भावनो थोड्या वेळातच आपण एवढं 360 स्पीडने निघालो की डायरेक्ट गाडीपाशी येऊन पोहोचलो. गाडीपाशी येऊन नाही पोहोचत आपण लागलो रस्त्याने. आणि भावनो आजच्यासाठी एवढंच, भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोवर तुम्ही लाईक फॉलो करून घ्या.